पत्र्याचे शेड पाडण्यास आलेल्या इसमांनी जेसीबी अंगावर घालून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वडाळा रोड येथे घडली आहे। याबाबत जहांगीर सत्तार शहा राहणार ड्रीम प्लाझा बिल्डिंग खोडेनगर नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की काल पहाटे 5 वाजेच्या सुमारास हिरवेनगर वडाळा रोड येथे आरोपी तौसिफ इनामदार, मकसूद इनामदार, साजिद मुलतानी, पवन वाडेकर, जेसीबी चालक यांच्यासह 20 ते 25 जणांचा जमाव आला। त्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने फिर्यादी शहा आणि फारुख शेख यांच्या मिळकतीच्या पत्र्याचे शेड आणि विटांची भिंत तोडली। तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या शेख यांचे भाडेकरू मोबिन शेख यांच्या दुकानाचे शेड तोडत असताना फारुख शेख आणि तौसिफ इनामदार यांना आत शेडमध्ये कामगार झोपलेले असल्याचे सांगूनही त्यांनी जेसीबी चालकाला शेड पाडण्यास सांगितले। त्यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या भावांनी या जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावर जेसीबी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।